मंडळींना विनंती, सर्वांनी 2 मिनिटाचा शांतता पाळा. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भगरा गोदावरी, आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेला विजयाची तुतारी पुन्हा एकदा ललकारी. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी लगेच आपण मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी सन्मानित करतोय. आदरणीय लोकप्रिय आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय श्रीयुत दशरथ दादा माने व ऍडव्होकेट तेजसिंह पाटील या दोघांना मी विनंती करतो की आदरणीय ताई साहेबांना आपण सन्मानित करावं. सोनाई परिवारचे सर्व आणि खऱ्या अर्थाने माने कुटुंबियांची छत्रछाया दशरथ दादा माने आणि आदरणीय ऍडव्होकेट तेजसिंह पाटील इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांच्या वतीने आदरणीय सुप्रियाताईंचा सन्मान खरं तर माने कुटुंबियांच्या माईची साल त्यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. कर्जत जमखरचा लाडका धैर्यशील कर्तृत्ववान नेतृत्ववान वक्तृत्ववान आवाज आदरणीय रोहित दादा पवार साहेब दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय प्रवीण भैया माने व महारुद्र पाटील यांच्या हस्ते आदरणीय दादांचा सन्मान. नव्या युगाचा नवा शिलेदार रोहित दादा पवार सन्माननीय पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्यगण आदरणीय पुरंदरचा आवाज या ठिकाणी सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे यांचा सन्मान होतोय. सन्मान अमोलजी मोळे यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. अमोलजी मोळे साहेबांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करावं. यानंतर सन्माननीय बारामती अॅग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाषाबा धुळे आबांचा या ठिकाणी सन्मान होतो. शुभम शिंगारे पाटील यांना मी विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं. यानंतर पुरंदर नगरीचा बुलंद आवाज जिल्हा परिषदेचे माजी सदस्यगण
आणि खऱ्या अर्थाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रत्येक क्षणोक्षणी पावलावरती पाऊल ठेवून चालणारा पुरंदरचा आवाज आदरणीय सुदाम आप्पा इंगळे आप्पांचा या ठिकाणी सन्मान होतोय। करण शेठ शहा, भरत शेठ शहा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय। या ठिकाणी सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी जानकर साहेबांना विनंती करतो की आपण समोर यावं। सन्माननीय या ठिकाणी उत्तमरावजी जानकर साहेबांचा यथोचित सन्मान लगेचच होतोय। आदरणीय सागर बाबा मिसाळ यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी माळशिरस नगरीचा बुलंद आवाज आणि भावी आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान सागर बाबा मिसाळ यांच्या आणि नवीन भाईंच्या उपस्थितीमध्ये होतोय। या ठिकाणी पुरंदर नगरीचे अध्यक्ष माणिकरावजी झेंडे पाटील यांना विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं। माणिकरावजी झेंडे पाटील पुरंदरचे अध्यक्ष या ठिकाणी सुधाप्पा इंगळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी आपणही विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारायचा। माणिकरावजी झेंडे पाटील आपणास विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं। यानंतर सन्माननीय राहुलजी मखरे सर, यानंतर सन्माननीय माणिकरावजी झेंडे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। संजय भैया सोनवणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। अमरसिंह मारकर पाटील यांना विनंती की आपण सन्मान करावा। सन्माननीय बाजीरावजी कुंजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी त्यांनाही विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा। बापूसाहेबजी बोर, रामभाऊजी जगताप, बळवंतरावजी गरुड, त्याचबरोबर सन्माननीय तात्यासाहेबजी बिनताडे यांचा या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। धनंजयजी थोरात आणि मनोहरजी आगर यांचे मनस्वी स्वागत। चांगदेवजी डोके आणि मनोहरजी डोके यांचे मनस्वी स्वागत। माणिकरावजी झेंडे पाटील आपणास विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं। युवराजांना मस्के यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी सागर बाबा मिसाळ यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा। अमोद शेठजी बिसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी त्यांनाही विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा। आणि लगेचच या ठिकाणी आजच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचं निमंत्रण आपल्या सर्वांना दिलं ते सन्माननीय महारुद्रजी बापू पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सदिच्छा स्वागत करण्यासाठी यायचं आहे। माझी विनंती हे स्टेजवरची जी पुढची गर्दी झाली ती जरा मागच थोडा सरला तर बरं होईल। विनंती कार्यक्रम थोडासा सहकार्य करावं। पुढची जी ही गर्दी आहे ना पुढची थोडी गर्दी कमी करा विनंती आहे। आपल्याला विनंती आहे आपण आपल्या घरचं लग्न आहे, आपल्या मुलींचं मुलांचं लग्न आहे। इकडे उभं राहिलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, सगळ्या भावांना विनंती की या बाजूला थोडंसं आलं प्लीज या बरं। चला चला या बरं। किती वेळ उभा राहणार तुम्ही? तास लागेल। किती वेळ उभा राहणार? चला सगळे इकडे खुर्च्या आहेत, इकडे डाव्या बाजूला खुर्च्या आहेत, सगळे जाऊन बसा, पाऊस येत नाही। या ठिकाणी सन्माननीय भरत शेठ शहा आणि विजय बापू शिंदे या दोघांना सन्मानित करण्यात येत आहे। त्यांना विनंती की आपण सन्मानित करावं, सन्मान स्वीकारावा। महारुद्रजी पाटील यांना विनंती की आपण आपलं मनोगत आणि स्वागत व्यक्त करावं। सन्माननीय बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सन्माननीय सुप्रता सुळे यांच्या शुभ हस्ते प्रदीपदादा गारेडकर यांचा सत्कार होत आहे। या ठिकाणी अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा गारेडकर यांचा जल्लोषात सन्मान
आजच्या हस्ते होतो. धन्यवाद. यानंतर महाराजराजी पाटील यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. आज या वाघपेच्या मैदानावर सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं या शुभविवाहाचं जे आयोजन केलेले आहे ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मानेदादा व आदरणीय प्रवीण भैया माने यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी विवाहाचं आयोजन करण्यात आलेले आहे. या शुभविवाह प्रसंगी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसदरत्न खासदार आणि या महाराष्ट्रातील रणरागिणी आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि युवकांचे आशास्थान आणि उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे उद्याचं भवितव्य म्हणून पाहतो ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रोहितदादा पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गारटकर दादा, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सन्माननीय व्यासपीठ, मला ताईंना आणि रोहितदादांना आवर्जून सांगायचंय की आज या ठिकाणी श्रेष्ठ जोडप्यांचा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय मानेदादांनी वधू पित्याची भूमिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं या इंदापूर तालुक्यामध्ये घडवलेली आहे. तशीच प्रवीण भैया माने यांनी एक भाऊ म्हणून आपलं कर्तव्य सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पार पाडण्याचं एक कर्तव्य त्यांनी या ठिकाणी पार पाडलेलं आहे. आपण पाहतो गेल्या कित्येक वर्षापासून या शून्यातून विश्व मानेदादांनी आणि त्यांच्या भावांनी तयार केलं आणि हे विश्व तयार केल्यानंतर पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा सामुदायिक विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं. मध्यंतरी कोरोना सारखा महाभयंकर काळ ह्या संपूर्ण जगावर येऊन गेला. त्यावेळेस सुद्धा आदरणीय मानेदादा असतील, आदरणीय भैया असतील, आदरणीय कुमार शेठ असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये धान्याचं किट वाटपाचं कार्यक्रम असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, ही सोनाईच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. काही मला आवर्जून सांगायचं आहे, आम्ही सकाळपासून काही या ठिकाणी 10-10:30 पासून दादा आम्ही रोहित दादा आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून येतो. तर 10:30 वाजल्यापासून ज्यावेळेस या लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकत होतो, या प्रतिक्रिया अशा बोलक्या होत्या की यावेळेस काही होऊ द्या, इंदापूर तालुक्यातील हे जे आजचे सामुदायिक विवाह जर असला तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे जे वधूवर आहेत हे सर्व वधूवर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहेत आणि या ठिकाणी 63 वधूवर या ठिकाणी आज ह्या शुभविवाह प्रसंगी आपल्या आयुष्याच्या या नवीन एका उंबरठ्यावर हे 63 जण दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या बरोबर आलेले हजारो लोक सकाळपासून आम्हाला असे सांगायचे की उद्या काही होऊ द्या, पण उद्याच्याला आपल्याला इंदापूरमध्ये दुरंगी लढत होऊ द्या, नाही तर तिरंगी लढत होऊ द्या,
पण ह्या लढतीमध्ये प्रवीण भाईंना आपण उमेदवारी द्यावी अशी ह्या सर्वांची इच्छा. मी सकाळपासून मला हजारो लोक आज सकाळपासून बोललेले आहेत. आणि ही काय एक राजकीय व्यासपीठ आहे, पण आपण पुढे एक 15 दिवसामध्ये हॅलो, या ठिकाणी अभिनय जोगळेंचा सन्मान संपन्न झालेला आहे. आणि या लोकांच्या भावना आज सकाळपासून मी जे ऐकल्या ती सांगणं एक माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी बोललेलो आहे. ताई, आज या ठिकाणी 63 म्हणजे एक शुभ आकडा 6 आणि 3 9 अशी बेरीज होती. आणि या शुभ आकड्याचं इंदापूर ह्या शुभ विवाहाचं इंदापूर तालुक्यातून जे वेगळी दिशा देणारा हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि ही जी 63 जोडपी उद्या आज या ठिकाणी आपल्या नवीन आयुष्यामध्ये पदार्पण करत आहेत त्या 63 वधूवरांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी ज्यांचं आताच आगमन झालं ते इंदापूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा अंकिता यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी छायाताई पडसळकर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. आणि ते सिंह ऍडव्होकेट ते सिंह पाटील यांना मी विनंती करतो की आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. वाघ पॅलेसच्या मैदानावर सोनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, तुमचे आमचे मार्गदर्शक आदरणीय मानेदादा आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती युवा नेते प्रवीण भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या सर्व धर्मीय सामुदायिक विवाहासाठी उपस्थित असलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्राचे युवा नेते, तुमच्या आमचं उद्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर, उपस्थित सर्व या विवाह समारंभासाठी उपस्थित असलेले या परिसरातील पुणे जिल्ह्यातील सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, एक इंदापूर तालुक्याला नवीन दिशा देण्याचं काम या सोनाई परिवाराने गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. सोनमात्यासारख्या महाराणावर एक सजीव सृष्टी निर्माण केली आणि ज्या ठिकाणी कुसळ उगवत नव्हती तिथं हरित क्रांती, धवल क्रांती केली आणि इंदापूर तालुक्यात दुधाचा महापूर आणून प्रत्येक घरात जवळपास 5,000 कुटुंबांना रोजगार मिळवून देण्याचं काम गेल्या 20 वर्षापासून मानेदादा आणि त्यांचा परिवार करत आहे. केवळ व्यवसाय करायचा, नफा मिळवायचा हा उद्देश मनात न ठेवता तुमच्या आमच्या प्रपंचाला हातभार लावणारा, सर्व सामाजिक कामात अग्रेसर असणारा, सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारा आणि गोरगरीब उपेक्षित लोकांना मदत करण्यासाठी सामुदायिक विवाह असेल, आरोग्य शिबिर असेल, अशा पद्धतीचं काम मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक दिवसापासून माने परिवार करत आहे सोनाईच्या माध्यमातून. आणि या परिवारावर प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी जवळपास 63 वधूवरांचा शुभविवाह होत आहे. आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने माने परिवार असणारं प्रेम दाखवण्यासाठी इथं आपण सर्वजण जमला आहोत. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपला आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो.
आणि आपल्या सर्वांच्या वतीनं वधूवरांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं, त्यांच्या हातून देशाची समाजाची आई वडिलांची सेवा करावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगेचच प्रस्तावित करण्यासाठी सन्माननीय आपल्या सर्वांचं आणि खऱ्या अर्थाने आज 63 वधूराणीचा खऱ्या अर्थाने पाठीराखा म्हणून लाडका बनवून आदरणीय प्रवीण भैया माने यांना विनंती करतो आजच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. आदरणीय पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बा दुसरा कुणाचं नाव घेऊ नका. एक मिनिट. नमस्कार. आज सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व पै पाहुणे, आई वडील, मित्र परिवार, सहकारी या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशा प्रकारची विनंती करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचं भावी नेतृत्व तुमचे, आमचे सगळ्यांचे युवकांचे नेते, आमचे सहकारी मित्र व कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहित दादा पवार साहेब यांच्यासाठीही आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक व भावी आमदार उत्तमजी जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. सुदामाप्पा इंगळे, आप्पासाहेबजी जगदाळे, राहुल शेठ मकरे, भरत शेठ शहा, त्याचबरोबर राजेशजी जामदार, अशोक भाऊ घोगरे व उपस्थित असलेले अमोल शेठ बिसे व सन्माननीय व्यासपीठ सुभाषाबा गुळवे, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाश दादा घोलप व संजय भैया, हनुमंत नाना व उपस्थित सर्व पत्रकार बांधव, राहुल शेठ मकरे, विठ्ठल आप्पा ननवरे, उपस्थित सगळे वडीलधारी. कारण की कसं आहे, भरत शेठ शहा, भाभी गारटकर वहिनी, कसं झालंय, आबाळ आले वरनं, त्यामुळे मला टेन्शन आलंय. बरोबर आहे ना, त्यामुळे मी जरा उरक्त घेतो. आजच्या कार्यक्रमाला ताई, हे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 63 लग्न आहेत आणि या 63 लग्नामध्ये व्यवहारे गदादे, भोंगळे भोम, भोम शिंदे, आदलिंग भोम, खिलारे भिसे, कांबळे, गायकवाड, मोरे, लोखंडे, लोखंडे, मोरे, आवारे, सक्कळ, पेटाडे, सकट, अवघडे, गायकवाड, कुचेकर, कांबळे, जोंबाडे, खंडाकळे, पवळ, खंडाकळे, शेलार, लांडगे, जाधव, खंडाकळे, शिंदे, अवचिते, थोरात, सकट, डावरे, चव्हाण, खंडाकळे, मिसा, खंडाकळे, रणदिवे, कदम, सुरवसे, भांडे, शिंदे, भोसले, जाधव, कुदळे, दोरकर, गंगावणे, जाधव, शिंदे, जगताप, लावण, कदम, जाधव, सुरवसे, करचे, नरळे, कळसाई, रणसिंग, शिंदे, पाटील, पवार, गायकवाड, दळवे, सुरवसे, पाटील, राऊत, चौरे, वाघमोडे, 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 शेंडगे, पोळेकर, जाधव, चेंडकापुरे, जाधव, माने, जाधव, आयवळे, करे, शेंडगे, शेंडगे, पोळेकर, जाधव, पंडलकर, जावळे, भिसे, ननवरे, झगडे, बोडरे, बंडलकर, बोबडे, शेटे, कांबळे, शेवळे, चव्हाण, जाधव, मुलानी शेख, आमचे मुस्लिम बांधव, मुलानी शेख, आतार, त्याचबरोबर आमचे बौद्ध बांधव, साळवे, पाचुंदकर, जगताप, सोनवणे, बनसोडे, कट्टेमिनी, जोडगे, मोरे, मिसाळ, भोसले, कांबळे, सुर्वे, तिकुटे, चव्हाण, शिंदे, साळवे, कांबळे, कडवळे, भोसले, दाईंजे व ह्या सगळ्या परिवारांचं, या परिवाराच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो.
खरं तर सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सामुदायिक विवाह आयोजित केलेला आहे. ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजांच्या पावन नागरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं ताई आपण 10-15 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत असतो. मध्ये योग शिबिर असू द्या, त्याचबरोबर कोविड काळामध्ये अन्नधान्याचं किट असू द्या, नेत्रदान शिबिर असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, अनेक सामाजिक उपक्रम आपण सोनाई दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी सांगितलं होतं की इथं प्रवीण निर्वांगीला छावणी काढा. बरोबर आहे का साहेब? निर्वांगीला आलं होतं, त्यानंतर आपण तिथं निर्वांगीला छावणी सुरू केली होती. असे अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आपण सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही वेळोवेळी या ठिकाणी केलेले होते. आजच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी हे सगळी प्रेरणा, सामाजिक गोष्टीची प्रेरणा आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय ताईंकडनं आमच्या सारखे सगळे सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी घेत असतात. तसं पाहायला गेलं तर ताई लोकसभेचं इलेक्शन मतमोजणी झाली ताई की तेव्हापासून पाऊस काय थांबायचं नावच काढा. काय पाऊस येतोय, सुखकारक पाऊस येतोय. जी गरजेचा विषय होता ही पावसाळा, पाऊस पाहिजे होता. उजनी धरण कोरडं पडलं होतं, मायनस मध्ये जाऊन गाळ राहिला होता. परंतु जशी मतमोजणी झाली तसा पाऊस काय थांबत नाही. मला वाटतं ही पाऊस काय धुवून नेतोय मला माहिती नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं, आशीर्वादानं आपण सामाजिक गोष्टींची कामं येणाऱ्या काळामध्ये प्रतिष्ठान या ठिकाणी निश्चित करेल. आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे बंधूंनो, माझ्या वडिलांची खूप गरिबी होती. या गरिबीतून आदरणीय दादांनी खूप कष्टानं या ठिकाणी हे सगळं पुढं गाडा या ठिकाणी नेला. माझी सुप्रियाताई माझी आई तिथं बसलेली आहे. आणि आईला खोटं वाटन तुम्हाला की आमचं पितळाचं टोरलं वडिलांनी घातलं होतं, त्यांना सोन्याचं घालायचं नव्हतं असं मला त्यांनी माझ्या वडिलांनी मला या ठिकाणी सांगितलेलं. आणि त्यांची वरात, वडिलांची मिरवणूक ही सायकलवर दादांची निघाली होती. माझ्या लग्नात, माझ्या भावंडांच्या लग्नात हत्तीवरून आम्ही मिरवणूक काढली. आणि आज तुमच्या सगळ्याची मिरवणूक सुद्धा उंटावरून घोड्यावरून काढली. बांधवांनो, शेवटी या समाजाला आपण पुढे जाताना कधी विसरलं नाही पाहिजे. आणि जो विसरत नाही त्याला समाज सुद्धा कदापि या ठिकाणी विसरत नाही. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी रोहित दादा आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. वडिलांनी नेहमी सांगितलं की आपण या ठिकाणी व्यवसाय करताना, कोणतंही काम करताना निश्चित समाजाला या ठिकाणी बरोबर घेऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे. रोहित दादा आताच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये रोहित दादा आपल्या आईला आणि वडिलांना सगळ्यात जबरी टेन्शन कुठलं असतं तर मुलीचं लग्न, मुलाचं लग्न. ही टेन्शन आपल्या आई वडिलांना असतं. आणि ते जर टेन्शन आलं, माणूस कर्ज काढतो, पतसंस्था काढतो, सगळं करतो आणि मुलीचं लग्न लावून देतो. आणि ते करताना, ती पतसंस्था फेडताना, बँक फेडताना 10 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात. त्याला व्याज भरावं लागतं आणि वडिलांचं कंबरडं मोडलं जातं आणि त्यांचा परपंच संसार 10 वर्ष महागा जातो बंधूंनो, 10 वर्ष. म्हणून सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2019ला आपण या ठिकाणी 74 विवाह सोहळे या ठिकाणी घेतले होते. आणि आज तुमच्या साक्षीनं या ठिकाणी 63 सामुदायिक विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे त्यांच्या वडिलांना आणि आईला दोन्हीकडच्या एक सुखकारक घटना आहे. अशा सामाजिक उपक्रम आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतले पाहिजेत. आणि या सगळ्यांना सांगतो, हे जी काय वधूवर आहे या सगळ्यांना की मी ह्या सगळ्यांची भाऊ म्हणून आज सगळ्यांच्या साक्षीनं आज यांची जबाबदारी घेतो. हे सुद्धा अभिवाचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो. या वधूवरांना मला एवढीच विनंती करायची आहे की संसार करताना समाजाला विसरू नका, आई वडिलांना विसरू नका, सगळ्यांची सेवा करा. तुम्हाला आयुष्यात कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही. ज्या घरामध्ये महिलेच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्या घरामध्ये संसार चांगला या ठिकाणी चालत नसतो. म्हणून लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदवायची असली तर तिला सुद्धा एक चांगली वागणूक, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. अशा पद्धतीने आपल्या या भगिनीचा आपण या ठिकाणी आदर करावा. आणि आपल्या सगळ्यांना इथं वधूवर आहेत, त्यांचे आई वडील देखील आहेत, मामाही आहेत, त्यांना सांगेल की पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी
बारशेच्या कार्यक्रमाला बी आम्हाला बोलवा, आता लग्न झाल्यावर आम्हाला काही विसरू नका, बरोबर आहे का? मामा म्हणून बरोबर, आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी बोलवा. आज सकाळीच ताई, आज सकाळचा एक कार्यक्रम झाला, पण तिकडच्या लाडक्या बहिणी सुद्धा आशीर्वाद द्यायला इथं आल्या, बरोबर आहे का नाही? तिकडच्या सुद्धा लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला या ठिकाणी इथं आल्या. शेवटी प्रेम आहे, आणि इथं गारडकर दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत. काही तुम्ही मगाच मला या ठिकाणी सांगत होता की आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केसाला लावायच्या पिन पासून, मंगळसूत्रापासून, शालू पासून, चप्पल पर्यंत, आणि वरासाठी या ठिकाणी फेट्यापासून चप्पल पर्यंत सगळं साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दिलेलं आहे. अगदी सुप्रियाताई, तुमच्या लग्नात सुद्धा अनेक आठवणं लोक काढतात. जानवस गरवालचं नगरच होतं, तुमचा लग्नाचा पेढा वाटला होता एक, आणि त्यावेळेचं लग्न आणखी लोक या ठिकाणी आणखी सुद्धा या शाहू फुले आंबेडकर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आवर्जून लग्नात सुद्धा आठवण काढतात. आजच्या बदलापूरमध्ये जी काय चिमुकलीवर या ठिकाणी घटना घडलेली आहे, अतिशय क्लेशदायक आहे. या घटनेचा सुद्धा मी आजच्या कार्यक्रमाच्या याच्यामधून या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि सुप्रियाताई आणि रोहित दादा आपल्याला एवढेच सांगतो की आज आपली जी काय त्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली ती खरंच चांगली आहे, परंतु त्या योजनेबरोबर सुरक्षा सुद्धा सरकारने या ठिकाणी द्यायला पाहिजे, अशा प्रकारची सुद्धा, बरोबर ना? हात वर करून सांगा, बरोबर का? हे आपल्या सगळ्यांकडनं या ठिकाणी सरकारला विनंती करतो. आज ही सोहळा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी तुतारी वादक सुद्धा आहेत. ही तुतारीवाली वाजवणारी माणसं सुद्धा कुठं होती माहित नव्हतं, पण पवार साहेब जेव्हा रायगडावर गेले तेव्हा अख्ख्या देशाला माहिती झालं की ही तुतारी आमची कोण आहे, बरोबर ना? ही तुतारीची सुद्धा ओळख या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला बस युद्धापासून या तुतारीची ओळख, या युद्धापासून ते आपल्या लग्न सोहळ्यापर्यंत तुतारीची या ठिकाणी गरज लागते. त्यामुळे असे अनेक कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला करता आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक मदतीचे हात लागले. विशेष आपले रोहित कर्जत जामखेडचे आमदार या ठिकाणी आवर्जून रोहित दादा या ठिकाणी उपस्थित राहिले. दादांच्या माध्यमातून सुद्धा कर्जत जामखेडला अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी रोहित दादा या ठिकाणी घेत असतात. तिथं आमचे पुरंदरचे आमदार आदरणीय संजय भाऊ जगताप या उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आज सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक हात लागले. रोहित दादांची सुद्धा सातत्यानं इंदापूर तालुक्यामध्ये गोरगरिबांना या ठिकाणी रोहित दादांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मदत होत असते. या सोहळा यशस्वी करण्यासाठी आमचे हलगीवाले, तुतारीवाले, मंडपवाले, आचारी वाढणारे, स्वच्छता कर्मचारी, आमचे अरविंद तात्या वाघ ज्यांच्या कार्यालयामध्ये हा शानदार कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर फोटोग्राफर, सिक्युरिटी, इलेक्ट्रिशियन, सरकारी अधिकारी, फ्लेक्स छापणारे, चिटकवणारे, पत्रकार बांधव, पक्षाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर सगळी मित्रमंडळी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वधू वरांचे वडील, त्यांनी हे लग्न इथं घेतलं म्हणून हा कार्यक्रम यशस्वी आपल्याला या ठिकाणी करता आला. आमचे सगळं कुटुंब, सोनाई परिवार आणि आपल्या परिवाराच्या वतीनं विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. खरं तर भैया तुम्ही या ठिकाणी दादांच्या लग्नाची आठवण काढली तेव्हा मातोश्रीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ दोमटी, तुमच्या संस्काराची छाया, म्हणूनच प्रवीण भैया. यानंतर या ठिकाणी पुरंदर नगरीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्राची रणरागिणी आदरणीय या ठिकाणी सुप्रियाताई सुळे आणि आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या हस्ते प्रवीण भाई यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी आदरणीय प्रवीण भैया यांचा सन्मान खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे, लोकप्रिय कर्जत जामखेडचे आमदार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज रोहित दादा पवार यांच्या हस्ते सन्माननीय सन्मान होता. पुरंदर नगरीचे लोकप्रिय लोकनेते आमदार संजयजी जगताप
सरांच्या जास्त बायांचा सन्मान होता आणि यानंतर लगेचच सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी यावं. आज या ठिकाणी सोनाई परिवाराच्या वतीनं होणाऱ्या विवाह समारंभात उपस्थित असलेल्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्याचप्रमाणे कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण लढतदार आमदार आदरणीय रोहितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले पुरंदरचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक श्री संजयजी जगताप, माळशिरसहून आलेले आमचे सहकारी मित्र उत्तमराव जानकर, त्याचप्रमाणे सुदामाप्पा इंगळे, कोळवे, अविनाशदादा घोलप, प्रदीपदादा गारटकर, सन्माननीय तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, भरत शेठ शाह, अंकिताताई शाह, अमोलजी बिसे, सागर मिसाळ, नितीन शिंदे, आबासाहेब निंबाळकर, छायाताई पडसळकर, अमोल मुळे, दवळे बापू, अरविंदात्या वाघ, सन्माननीय अशोकभाऊ घोगरे, बनसोडे नाना, राहुल मकरे, राजेश दामदार, विजय शिंदे, विठ्ठल ननवरे, संजय भैया सोनवणे, बाळासाहेब कोकाटे, समद सय्यद, अजून खूप नाव आहेत पण व्यासपीठावर सगळेच नावं घ्यायची म्हणलं तर लग्न लागायला 8 वाजतील. समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महिबूबजी शेख, आता त्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. खऱ्या अर्थानं सोनाई परिवाराच्या वतीनं दशरथ दादा माने असतील, त्याचप्रमाणे कुमार शेठ असतील, काका असतील, भैया अतुल भैया, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी जो मेळावा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे लग्नाचा, खऱ्या अर्थानं हे पुण्याचं काम कोण करू शकतं तर तो सोनाई परिवार करू शकतो असं या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं. आज आपण वेळ झाले, पाऊस बाहेर येतोय, ताईंना बोलायचंय, दादांना बोलायचंय, अनेक मान्यवरला या ठिकाणी बोलायचं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या नऊ दाम्पत्यास मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून देशाची सेवा घडावी, त्यांच्या हातून आपल्या आई वडिलांची सेवा घडावी, सासू सासऱ्याची सेवा घडावी, अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आप्पासाहेब. यानंतर प्रदीपदादा गारटकर, दादांना विनंती की आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी यावं अगदी 2 मिनिटांमध्ये, कारण वेळ झालेला आहे. सोनाई परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या 63 सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या बारामती लोकसभेचे खासदार सौ सुप्रियाताई सुळे, सन्माननीय आमदार रोहितदादा पवार, सन्माननीय आमदार संजयजी जगताप, आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक श्रीयुत दशरथदादा माने, प्रवीण माने, उपस्थित सर्वच व्यासपीठावरचे उपस्थित मान्यवर आणि या 63 विवाहासाठी उपस्थित असलेले इंदापूर आणि परिसरातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनींनो, सध्या मातांनो आणि पितांनो, सोनाई परिवाराच्या माध्यमातून प्रवीणनी या ठिकाणी सांगितलं की मानेदादांचं जे काही लहानपण होतं किंवा अगदी त्यांचं आई कर्तृत्वाच्या माध्यमातून उभं केलेला हा परिवार, या परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये एक क्रांती घडवून आणण्याचं काम या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये मानेदादांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर ते पाऊल टाकत आज प्रवीणने देखील हा मानेदादांचा सामाजिक कार्याचा वसा हातामध्ये घेऊन आज हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं प्रवीण, मानेदादा आणि सोनाई परिवार
त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या 63 वधूवरांना या ठिकाणी शुभाशीर्वाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर लगेच सन्माननीय माळशिरसचे भावी आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला लोकनेता आदरणीय जानकर साहेब, मी सर्वांना विनंती करतो आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शुभाशीर्वाद द्यावे. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी हा भव्य दिव्य आणि गोरगरिबांच्या संसार फुलवणारा किंवा संसारामध्ये मदत करणारा असा हा अभूतपूर्व क्षण आणि या विवाह सोहळ्यासाठी खास आपल्या मतदारसंघाच्या एक संसद रत्न झुंजार नेत्या सुप्रियाताई सुळे, रोहित दादा पवार, सासवडचे आमचे मित्र संजयजी जगताप साहेब, अनेक मान्यवर आहेत. नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, सगळ्यांच्या सत्कारामध्ये नावं आलेलीच आहे. परंतु ज्यांनी हा सोहळा या ठिकाणी मांडला ते त्यांच्या संकल्पनेतून हा तयार झाला ते प्रवीण दादा, आमचे गुरु माने दादा आणि आपण सर्व मान्यवर. मित्रांनो, एक सर्वसामान्य परिस्थितीमधून आज या इंदापूरच्या वैभवामध्ये सामाजिक आणि आर्थिकमध्ये अर्थकारणामध्ये ज्यांनी क्रांती केली, अनेक उद्योग या ठिकाणी उभा केले आणि या माध्यमातून या चौफेरपणानं एक चांगला उद्योग कसा चालवावा याचं शास्त्र या तालुक्याला घालून दिलं. त्या माने परिवाराच्या वतीनं हा विवाह सोहळा या ठिकाणी होतोय, त्याला निश्चितपणानं आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून हा सर्वसामान्य माणसाच्या प्रपंचामध्ये एक आनंदाचा क्षण आणलेल्या या माने परिवारांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि नववधूवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जानकर साहेब. यानंतर खऱ्या अर्थाने 63 लाडक्या मुलींचा वधूपिता म्हणून जे या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत ते दशरथ दादा माने. मी दादा आणि लता वहिनींसाठी दादा या ठिकाणी मी सारोळी आपल्या समोरच्या सर्वांच्या समोर सादर करतो. तुझ्या लेखणीतून लिहिताना शब्दांना एक वेगळंच वजन येतं. गातो मी तुझ्या ओठावरची गाणी, त्याचं देखील वचन होतं. तू मंदिरातील भजन, तू कीर्तनातील टाळ, तू पंढरीचा विठू आणि तू तुकोबांची माळ. तुझ्या चेहऱ्यावरची निरागसता मला प्रचंड भावली. झालो मी तुझा तुका आणि तू माझी आवडी, झालो मी तुझा तुका आणि तू माझी आवडी. आदरणीय दादा, आम्हाला शुभाशीर्वाद द्यावेत. धन्यवाद. या सर्वधर्मी विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून आपल्या सर्वांना लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटायला आलेल्या मी ताई, लोकसभेचं आपलं ज्या वेळेला अर्थसंकल्पाचं भाषण मी टोटली सगळ्यांचं भाषण ऐकली. युट्यूबवर गारटकर दादा आवर्जून सांगतोय तुम्हाला, दादा केंद्रामध्ये सगळ्या खासदारामध्ये मोदी सुद्धा टाचणी पडेल अशी शांतता आणि ज्या ज्या वेळेला ताईंनी एवढं चांगलं भाषण केलं. तुम्ही अजूनही सांगतो मीडियाला सगळ्याला की आपण युट्यूबवर जावा आणि ताईंचं लोकसभेतलं भाषण अर्थसंकल्पातलं आणि अजूनही 3 भाषणं त्यांची बघितली तर तुमच्या अंगावर शहारे येतील. लक्षात ठेवा, ही काय सोपी काम नाहीये. लोकसभेमध्ये
भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पंतप्रधानाच्या समोर, विरोधी पक्षाच्या नेत्याच्या समोर या देशातल्या सगळ्या आमच्या भगिनींनी कौतुक केलं, सगळ्या भावांनी कौतुक केलं आणि ज्या महिला खासदार होत्या ना त्यांनी तर तोंडात बोट घातलं की लोकसभेच्या वेळेला सगळ्यांचं लक्ष होतं, अमेरिकेचं लक्ष होतं, जपानचं लक्ष होतं, देशाचं लक्ष होतं की शरद पवार की बेटी का क्या होगा। क्या होगा बेटी का। अशा अवस्थेमध्ये फक्त इथं आलेली सर्व जनता, इथं गारटकर दादा हे जे लग्न होत आहेत ना ते सुद्धा सगळे तुतारीचेच आहेत आणि खाली बसलेले बी सगळे आणि मग हात वर करा यार पट्ट्यो। आणि अशा लाडक्या लोकप्रिय बारामती लोकसभेला मध्ये सुप्रियाताईचा खरंच पुरोगामी विचाराचा, सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या विचाराच्या ताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या, ज्यांनी खरंच ह्या महाराष्ट्राला नेतृत्व कसं असतं, भाषण कसं असतं, दाबून सत्ता नसताना सुद्धा सरकारला रडायला लावणारा नेता कसा असतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं। त्यांचं विधानसभेचं भाषण तुम्ही सगळे काढून बघा आणि खरंच माझ्या सुद्धा अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही। रोहित दादाचा खरंच अभ्यास आहे, जबरदस्त अभ्यास असणारा आपला नेता, सर्व तरुणांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा, सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा पुरोगामी विचाराचा आपला रोहित दादा। त्यानंतर ज्यांनी आपलं आताच भाषण केलं ते आदरणीय माझे लहानपणापासूनचे मित्र जानकर साहेब, ज्यांच्या वडिलांबरोबर आम्ही काम केलं आणि ज्यांच्या वडिलांची माझी मैत्री होती ते आदरणीय जगताप साहेब, आमदार जगताप साहेब, माननीय आप्पासाहेब। या ठिकाणी मला माफ केलं तर बरं होईल, नावं घेऊन मी काय आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही। सर्व आदरणीय स्टेज, या स्टेजला मी नतमस्तक होतो, मी सर्वांची माफी मागतो। सर्व या लग्नासाठी आलेले माझे सर्व माता भगिनी, शेतकरी, सर्व समाजाचे घटक बंधू आणि माझ्या भगिनी हो, बंधूंनो, आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो। आपल्या पाऊस येणार नाही, पाऊस फक्त 20% आहे। 1 मिनिटासाठी आला तर तुम्हाला गरमी कमी करेल, जिथं आहे तिथं जाग्यावर बसून राहा, पळापळी करून जाऊ नका। जो शेतकरी असेल तोच खुर्चीवर बसल, जो शेतकरी नसेल तो आत जाईल बिळात। या ठिकाणी 9 वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचं, देशाची सेवा करण्याचं, परिवाराची सेवा करण्याचं जाओ, अशा प्रकारची मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि मुळात रोहित दादा, माझा पूर्वीपासून माझा हेतू असाच होता की गोरगरिबाच्या लग्नाचं पुण्याचं काम प्रवीणभाई आपण केलं पाहिजे। आणि म्हणून ज्या मला त्रास झाला, बंधूंनो मी तुम्हाला सांगतो, एक शब्दही खोटा बोलणार नाही। आपण कुणी हलू नका, पावसाने काय होत नाही, गर्मीने भिजला तरी 2 मिनिटांमध्ये पाऊस बंद होणार आहे, कारण गुगलला दाखवतंय
आता 30% आहे, तो 25% एका मिनिटामध्ये येणार आहे. तुम्ही गुगल काढून बघा. त्यामुळे असं काय घाबरू नका. आणि म्हणून मुळात हे लग्न घ्यायचा खऱ्या अर्थानं विषय असा आहे की गरिबी मी बघितलेली आहे. मला सुप्रियाताई माझी बहीण थोरली होती बघा ताई, थोरली बहीण होती. तिचं लग्न मला वाटतं, मला आठवत पण नाहीये, 68 साली झालं होतं. आणि बहिणीला वडिलांनी 300 रुपये हुंडा देऊन खर्च केला होता. किती? 300 रुपये हुंडा देऊन खर्च केला होता. आणि त्या 300 रुपयासाठी माझ्या वडिलांनी डोरलेवाडीला, रोहित दादा ओ दादा, माझ्या वडिलांनी डोरलेवाडीला 300 रुपयाच्या हुंड्यासाठी डोरलेवाडीला गुजर म्हणून, मोहन गुजर म्हणून त्यांच्यामध्ये साल घातलेलं होतं पूर्ण 300 रुपयासाठी 1 वर्ष. म्हणजे लग्न काय असतं ते मी बघितलेलं आहे बंधूंनो. म्हणजे पूर्ण वर्षभर 300 रुपयासाठी माझ्या वडिलांनी साल घातलं होतं. म्हणजे वर्षभर 300 रुपयासाठी काम केलं होतं. डोरलेवाडीला मोहन गुजर वारले ते, आता ते माझ्याकडे येतात नेहमी. हा डोरलेवाडीचे. आणि त्यानंतर मला बायको कुणीही देत नव्हतं, माहितीसाठी सांगतो, कुणीच देत नव्हतं. ह्या बायकोला माझ्या मी बळच केली, पळवून आणण्यासारखी. आणि त्यांचा सासरा मला म्हणणार तुझ्याजवळ काय आहे, हाय काय तुझ्याजवळ, द्यायची कशी आम्ही पोरगी, तू मिलिटरीमध्ये काय करतोय आम्हाला काय माहिती आहे. आणि लग्न जमवलं आणि ऍडव्हान्स मध्ये हुंडा घेतला 5,000 आणि किराणा दुकान उभा केलं आणि 6 महिन्यांनी लग्न केलं. पितळाचं डोरलं माझ्या पत्नीच्या गळ्यामध्ये बांधवानं आहे. तिने देवीच्या पुढे, देवाच्या पुढे देवाऱ्यामध्ये आजही ते पितळाचं डोरलं ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे लग्न आपण घेतोय. लक्षात ठेवा, लग्न घेण्याची सुद्धा कारण आहे. आई वडील हौसनी लग्न करतात, खर्च मोठ्या प्रमाणावर करतात आणि नंतर त्याच वर्षी पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो, कुठंतरी कर्जबाजारी होतो आणि अनेक बापाला आत्महत्या कराव्या लागल्यात. ही महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि म्हणून लग्नामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात, कर्ज काढतात आणि कर्जबाजारी होतात. म्हणून त्याला कुठंतरी हातभार लावण्यासाठी आज 63 लग्न, 63 गुणिले 10 लाख म्हणलं तर जवळपास किती झाले, 6,30,00,000 जानकर साहेबांचं तोंडपट करीत आहे. ती हुशार आहे. 6,30,00,000 रुपये आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून, पण हे सगळं नवरा नवरीच्या प्रपंचासाठी आपण खर्च करा, बँकेत पैसे टाका आणि आपलं जीवन सुखी करण्यासाठी, आपल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी. नाहीतर तुम्ही बंगल्यात आणि आईबाप गोठ्यात असले काय परत करत नका. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे लग्न घेण्याचं माझं इच्छा आहे. दुसरं तुम्हाला सांगतो की माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, माझे वडील वारकरी संप्रदायातले होते आणि दोघंही आई आणि वडील अंगठा बहादूर होते. आई वडिलांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्यानंतर पवार साहेबांचा आशीर्वाद 2 नंबरला आहे. पवार साहेबांनी ज्या वेळेला माझ्यासाठी गुळासाठी, गुळाच्या कारखान्यासाठी देशाचा कायदा जर बदलला नसता तर मी अक्षरशः रस्त्यावर आलो असतो आणि भीक मागितली असती. माझी जमीन सुद्धा त्यावेळेला तारण होती. सगळं माझं संपलं होतं. पण साहेबांनी बोलवून घेतलं आणि म्हणले बेटा तुला मी कायदा बदलतो देशाचा, फक्त तुझ्यासाठी मला हे करावं लागतंय, शेतकऱ्यासाठी करावं लागतंय. शेतकऱ्यांचा इथं अन्याय होतोय, ऊस जात नाही म्हणून अन्याय होतोय आणि तू न्याय देऊ शकतो म्हणून अख्ख्या देशाचा गुळासाठी कायदा बदलला पवार साहेबांनी आणि तो कारखाना बांधवणं चालू झाला. आणि म्हणून पवार साहेबांचे त्यावेळेला मला सांगणं होतं
मी हे करतोय, पण तू सर्व समाजाबरोबर राहा, सर्वांना पुरोगामी विचाराचाच विचार करायचा, कुठल्याही जातीवादाच्या फंद्यात पडायचं नाही, सर्व जाती धर्माला बरोबर घ्यायचं, सर्वांना बरोबर घेऊन सगळं काम करायचं, हा मंत्र खऱ्या अर्थानं साहेबांनी दिला. आणि म्हणून मी म्हणतो, आई बापानंतर माझे पवार साहेब हे विठ्ठल आहेत, भगवान आहेत, परमेश्वर आहेत. आणि तुमच्या प्रेरणा आणि सर्वांच्या आपुलकीमुळे आम्ही वेगवेगळ्या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकलो. याला सर्व तुम्ही शेतकरी बांधव कारणीभूत आहात. सर्वांना न्याय देणे अथवा जास्तीचा रोजगार देणे, या इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मितीचं काम केलं. रोहित दादा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार आहात, तुम्ही आता वाचत आहात की 1000 लोकांना नोकरी दिली तर परराष्ट्रातल्या उद्योगपतीला तुम्ही पायघड्या टाकता, जमीन फुकट देता, बँकेचं कर्ज तुम्ही कमी दरात देता, काय काय नाही ते करता. 1000 लोकांसाठी तिथं 6000 लोकांना नोकरी दिली, मला काहीही मदत केली नाही साहेब. मी असा आहे, माझ्याकडे 1200 महिला आहेत, त्यातल्या 90 महिला माझ्या विधवा आहेत. विधवांसाठी काम करतोय आम्ही. बांधवांना खरंच गारट करतात, तुम्हाला माहिती सगळं. आणि म्हणून हे सगळं करतोय, हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही करतोय. तुमचा आशीर्वाद जर नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद असेल तरच पाठीवर शाबासकीची थाप, कौतुक जर पडली तर इथून पुढे अजून सुद्धा 63च काय, पण 6 महिन्या अगोदर जर नोंदणी केली तर आपण 100च्या पुढे लग्न करू शकतो गोरगरिबाची. आणि इथली आलेली सगळी मला पोरं, सकाळी मी ज्यावेळेला हळदी लावायला गेलो त्यावेळेला म्हणलं, बाबा एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही सोनाईच्या वतीनेच लग्नासाठी का तयार झाला? अहो म्हणले, आम्ही घाईघाईने लग्न जमवली, आम्हाला पोरगी मिळत नव्हती तर आम्ही हुडकून काढली. आता पोरांना सुद्धा पुरी मिळायचं अवघड झालं. आणि म्हणून आम्ही काही करून सोनाईवरच्या कार्यक्रमामध्ये आपलं लग्न करायचं म्हणून लग्न जमवली, घाईघाईत केलं. आम्हाला माहिती आहे तुम्ही अगदी एकदम जंगी लग्न करता, चांगलं लग्न करता, हे पूर्वीपासून माहिती असल्यामुळं आपण प्रवीण भाईने जे सांगितलं की बिंदीपासून ते तुमच्या सगळ्या वस्तू, भांडी कुंडी, जोडव्यापासून सगळं नथ, सगळ्या वस्तू, 1 रुपयाचा खर्च आलेला नाही माझ्या मुलांना. आणि म्हणून हे सगळं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं सामाजिक काम करत असताना अनेक कामं केलेत. हे काय, हे फक्त एकच काम आहे हे इंदापूर तालुक्याला सुद्धा माहिती आहे. सगळी कामं सामाजिक कामं असतात. आज रामदेव महाराज शिबिर घेतलं, 15,000 लोकांनी लाभ घेतला. शेवटी आपल्या स्वतःच्या शरीर चांगलं राहावं, निरोगी राहावं, निर्व्यसनी राहावं, आपलं लाईफ वाढावं, हाच उद्देश होता. लाखो रुपये खर्च करून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपण 15,000 लोकांना या ठिकाणी न्याय दिला. श्री रविशंकरचं शिबिर घेतलं, काय त्यात माझा उद्देश नव्हता, परंतु त्या सुद्धा कार्यक्रमाला बांधवानो आपण सगळ्यांना या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केलेला आहे. आपल्याकडे जे कर्मचारी ताई आहेत त्यातले 80% कर्मचारी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करतात आणि त्यामुळे त्यांची इफिशियन्सी वाढते. आता जानकर साहेब आणि गारटकर साहेब म्हणतील की चला हे राजकारण नव्हतं, हे राजकारण कसं काय आलं, असं काही नाही. नाही, राजकारणाचं काय बोलत नाही. आणि या कार्यक्रमाला आदरणीय गारटकर साहेब दादा आले, बंडू तात्या आले, बाळासाहेब ढवळे साहेब आले, सगळे नगरसेवक आले, माझा जुना मित्र, माझा खरा जुना मित्र विलास बापू वाघमोडे आले. सगळी खूप अशी नावं घेण्यासारखी आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर लगेचच
पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप सर, सर्वांना विनंती की आपण 2 मिनिटांमध्ये शुभाशीर्वाद द्यावेत। या ठिकाणी टेंभुर्णीवरून युवा नेते सूरज भैया देशमुख, त्याचबरोबर विलास बापू वाघमोडे यांचंही पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्षाचं स्वागत। सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाजांना बरोबर घेऊन समाजातल्या विविध घटकांचा एकत्रितपणे सामुदायिक विवाह सोहळा आज आदरणीय मानेदादांच्या आशीर्वादाने प्रवीण भैयांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आपल्या सर्वांना प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या बारामती लोकसभेच्या कार्यक्षम संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, युवकांचं एक उगवतं नेतृत्व आमदार आदरणीय रोहितदादा पवार, आदरणीय आप्पासाहेबजी जगदाळे असतील, आदरणीय जानकर साहेब असतील, त्याचप्रमाणे भरतजी शहा असतील, प्रदीपदादा गारटकर असतील, अविनाशदादा गोलप या ठिकाणी उपस्थित आहेत, आबासाहेब निंबाळकर आहेत, विलासबापू वाघमोडे आणि सर्वच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशचे अध्यक्षही उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। प्रवीण आदरणीय दादांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे। मला वाटतंय आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी सुप्रियाताईंचे, रोहितदादांचे विचार ऐकायचे, त्यामुळे एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थित राहायची, प्रवीणदादांच्या आमंत्रणामुळे या ठिकाणी उपस्थित राहायची त्या ठिकाणी संधी मिळाली। मी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुदामाप्पाजी इंगळे असतील, बाजीराव शेठ असतील, आम्ही सगळीच मंडळी पुरंदरमधून मुद्दामून हा कार्यक्रम बघण्यासाठी आलोय, कारण सर्व समाजांना एकत्रित घेऊन सामुदायिक विवाह सोहळ्याची ही संकल्पना आज इंदापूरमध्ये एवढे वर्ष सोनाई परिवार करतो। मी मनापासून या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि असाच संकल्प खरं म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये घडला तर चांगल्या प्रकारे समाजाला तळागाळापर्यंत त्या ठिकाणी आधार देण्याचं काम सोनाई परिवार करतोय। मी मनापासून आदरणीय दशरथदादांना, प्रवीणजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद सर। यानंतर लगेचच कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा नवा शिलेदार सन्माननीय रोहितदादा पवार, दादांना विनंती, शुभेच्छा आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून पाठीशी राहा। सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इतर सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज होत आहे आणि या शुभ कार्यानिमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार नेत्या सुप्रियाताई सुळे, धैर्यशील दादा मोहिते, संजय दादा जगताप, उत्तमरावजी जानकर, दशरथ दादा माने। दशरथ दादांचं मी इंग्लिशमध्ये सुद्धा भाषण ऐकलेलं आहे आणि त्यांची एक खासियत आहे, त्यांच्या मनात वेगळं आणि ओठात वेगळं असं कधी नसतं। लपवालपी ते कधीच करत नाही, जे काय आहे ते रोखठोक आहे आणि ते भाषणाच्या माध्यमातून आज आपण सर्वांनी इथं ऐकलं। ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला, माझे मित्र आणि माझ्याबरोबर जिल्हा परिषदमध्ये माझ्याबरोबर ज्यांनी कार्य केलं, काम केलं, असे प्रवीण भैया माने, हरिश्चंद्र काका माने, कुमार शेठ माने, किशोर भाऊ माने, अतुल भाऊ माने, महबूब भाऊ शेख, अप्पासाहेबजी जगदाळे, प्रदीप दादा, भरत शेठ शहा, सुभाषाप्पा गुळवे, सुदामाप्पा इंगळे, अविनाश दादा घोलप, ॲडव्होकेट राहुल भाऊ मखरे, माणिकरावजी झेंडे पाटील, तीरसेजी पाटील, महारुद्रजी पाटील,
सागर बाबा मिसाळ, अमोलजी भिसे, अरविंद तात्या वाघ, नितीनजी शिंदे, आबासाहेबजी निंबाळकर, छायाताई, रेश्माताई, रविराज भाऊ भाडे, इनायत भाऊ काझी, संजयजी शिंदे, राजकुमार सागर, किसन बापू, अनिकेत भाऊ वाघ, अमर भाऊ गाडे, उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व इथं ज्यांचा विवाह होतोय असे सर्व युवा, त्यांचे पालक, त्यांचे नातेवाईक, पत्रकार, या परिसरामध्ये राहणारे सर्वच बंधू आणि भगिनींनो, बराच उशीर झालाय, जास्त वेळ मी बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही, पण दशरथ भाऊंचा कार्यक्रम आहे त्यामुळे जेवणाची व्यवस्था केली असेल अशी माझी अपेक्षा. प्रवीण भैया केली ना? काय अडचण नाही, थोडा वेळ झाला तरी मग काय अडचण नाही. खरं तर प्रवीण भैयांची तब्येत आज डाऊन होती. मला असं कळालं की तुम्ही सकाळी हॉस्पिटलमध्ये होता आणि मग हा सामाजिक कार्यक्रम व्हावा, कार्य चांगलं शुभविवाह आहे आणि तो कार्यक्रम व्हावा यासाठी तुम्ही इथं आलेला. कार्यक्रम झाले की परत हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत असं मला कुणीतरी सांगितलं. एखादा चांगला सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी त्याला कमिटमेंट लागते, दानत लागते, चांगला विचार लागतो आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये सामाजिक कार्य माने कुटुंबियांनी या भागामध्ये केलेलं आहे. याच्या आधी योग कार्यक्रम घेतला, ते योग कार्यक्रमाला कोणाला बोलवलं होतं? रामदेव बाबा. त्यांचा योगा चांगला असतो पण त्यांचं राजकारण चांगलं नसतं. त्यानंतर काही आध्यात्मिक कार्यक्रम घेतले, हे कदाचित दुसरं लग्न आहे. तर मी असे अनेक चांगले कार्यक्रम ते घेत असतात आणि त्यांच्या समूहामध्ये 6-7 हजार पेक्षा जास्त युवांना नोकरी मिळाली, महिलांना नोकरी मिळाली. त्याच्यासारखं चांगलं समाजकारण कुठलंही नाही. त्यामुळे चांगलं कार्य या समूहाच्या माध्यमातून इथं केलं जातं. त्याच्याच बरोबर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, एक कार्यकर्ता म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की या मोठ्या लढाईमध्ये, लोकसभेच्या लढाईमध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभा राहिलात. त्यासाठी मी आपले अभिनंदनही करतो आणि तुमचे आभारी व्यक्त करतो. लढा मोठा होता आणि त्या लढामध्ये तुम्ही एकनिष्ठ राहिला, स्वाभिमानी पद्धतीने त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या मागे राहिला, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर असे कार्यक्रम होणं अतिशय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की सर्व धर्मांसाठी हा कार्यक्रम इथं घेतलाय, सर्व जाती समूहासाठी हा कार्यक्रम इथं घेतलाय. याच्यातून आपली विचारसरणी दिसते. इथं जे सर्व थोर व्यक्ती, त्यांचे जे पुढाकार फोटो इथं ठेवलेले आहेत, त्यांनी जे कार्य केले, त्यांनी जो विचार लोकांपर्यंत नेला, हा खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार होता. म्हणजे सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन जायचं, सगळ्या धर्माला एकत्रित घेऊन जायचं आणि काय जपायचं तर माणुसकी जपायची. जसं आपलं अध्यात्म आहे, जसं वारकरी संप्रदाय एवढी मोठी ताकद या जगामध्ये कुठली नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं वाटतं. तुम्ही जेव्हा वारीमध्ये जाता त्याच्यामध्ये जाती धर्मामध्ये भेदभाव केला जात नाही, महिला पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही, त्याच्यामध्ये कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण कुठल्या समाजाचं हे बघितलं जात नाही. फक्त एकच म्हणजे विठोबा राहायचं दर्शन आपल्याला घ्यायचं आणि त्यांची भक्ती एवढंच आपल्या डोक्यामध्ये असते. ही खऱ्या अर्थाने समतेची आणि बंधुभावाची ताकद आहे जी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. म्हणूनच इथं रंग वेगळे वेगळे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. नाहीतर ठराविक ठिकाणी एकच रंग आपल्याला बघायला मिळतो. या शहरामध्ये आल्यानंतर मला गुलाबी रंग आज जरा जास्त दिसला. गुलाबी गँगचे कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तिथं सुरू आहेत. मी खूप काय राजकीय इथं बोलणार नाही, पण होतं असं की एखादा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही एका व्यक्तीला, एका महिलेला 1000 रुपये देता आणि ते 1000 रुपये देऊन जर 1000 महिलांना तिथं बोलवलं जातं, अंगणवाडी सेविका आणि आशाताईंना धमकी दिली जाते की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला नाही आला तर बघतोच. तर मग 1000 गुणिले 1000 हा जो खर्च फक्त एका कार्यक्रमासाठी तुम्ही करता
करता, याच्यापेक्षा असा एखादा सामाजिक कार्यक्रम तुम्ही केला असता तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तिथं आम्ही मानलं असतं. त्यामुळे असे कार्यक्रम होणं अतिशय महत्वाचं आहे. लग्नाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि मग असे कार्यक्रम घेतल्यानंतर तो पैसा खर्च कुठेतरी वाचतो. कारण वडील हा कधी दाखवत नसतो, पण आपल्या मुलांवर मुलीवर अतिशय प्रेम वडिलाचं असतं. म्हणजे हे मी फक्त ऐकलं होतं, पण बाप झाल्यानंतर ते मी अनुभवलं आहे. आणि मग वडिलाची इच्छा असते की आपल्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर दिमाख्यात करावं, मोठं करावं. पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते करता येत नाही. मनामध्ये कुठेतरी वृत्त आणि मग कार्यक्रम आणि लग्न मोठं करण्याच्या नादामध्ये कधी कधी आपण व्याजावर पैसे उचलतो आणि लग्न करून जातो. कार्यक्रम मोठा होतो पण नंतर अडचणी अनेक वाढत जातात. तर मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने एकाचं लग्न सुद्धा एवढं मोठं कधी केलं नसेल, एवढं मोठं लग्न तुमच्या मुला मुलींचं इथं झालेलं एक खूप चांगली गोष्ट येते. त्या सर्व पालकांच्या वतीने माने कुटुंबाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मगाशी प्रवीण भैया म्हणाले की पाऊस आलाय, काय धुवून गेलं. दशरथ भाऊ बोलत असताना पावसाची काय काळजी करू नका, शेतकरी आहेत, शेवटी पाऊस आल्यानंतर त्यांना आनंद होतोच. पण आता कसं आहे की लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर जो रिझल्ट लागला या महाराष्ट्रामध्ये, वरुण देवता अतिशय खुश झालेला आहे. आणि जसं लोकसभेमध्ये निकाल आपल्या बाजूने लागला, आपल्या विचाराच्या बाजूने लागला, पुरोगामी विचाराच्या बाजूने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या बाजूने लागला आणि तो विचार पुढे घेऊन जाण्याची ताकद ही आपल्या सर्वांनी त्या लोकसभेमध्ये आपल्याला मिळाली. तशीच मी आत्मविश्वासाने आपल्या सर्वांना सांगतो, आज वरुण राजा आता खुश येतो. अजून एक दुसरं कारण आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा तो जो विचार आहे तो बाजूला काढून आपला विचार पुढे घेऊन जाण्याची ताकद ही त्या ठिकाणी अध्यात्माने आपल्या सर्वांना, आपल्या लोकांच्या माध्यमातून मिळणार आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या युवांना मी शुभेच्छा देतो. भावी आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही खूप चांगलं कार्य कराल आणि ते कार्य करत असताना आपल्या परिवाराबरोबरच आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचा, लोकांचा, सगळ्यांची सेवा, तुमच्या पालकांची सेवा तुमच्या हातून खूप सुंदर घडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. शुभेच्छा देतो आणि सर्वांनाच मी मनापासून आपण आलात या कार्यक्रमासाठी त्यासाठी आभार व्यक्त करतो. पाऊस चांगला असला तरी गैरसोय झाली, माने कुटुंबाच्या वतीने, सुप्रियाताईंच्या वतीने मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पण सुंदर अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थिती दर्शवली यासाठी आभार व्यक्त करतो. येणारं वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद दादा. ज्यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालं ते माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील दादा मोहिते पाटील. दादांना विनंती की आपण शुभेच्छा द्याव्या. शौनई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, आमदार रोहितदादा पवार, आमदार संजय जगताप, आमचे सहकारी आप्पासाहेब जगदाळे, उत्तमराव जानकर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महबूब शेख, ज्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आलो ते आदरणीय मानेदादा प्रवीण माने, त्यांचे सर्व कुटुंबीय, सोनाई परिवार. मी अधिक वेळ घेत नाही कारण का सगळ्यांचं डोळे विवाह सोहळ्याकडे लागलेले आहेत. परंतु मी या ठिकाणी जे सर्व नवदाम्पती आहेत त्यांना माझ्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर शेवटचे शुभाशीर्वाद देण्यासाठी लोकप्रिय महासंसदरत्न श्री सौभाग्यवती खासदार सुप्रियाताई सुळे ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. ताई या जनतेचं प्रेम तराजुरीत तोलायचं नसतं आणि जिथं आमच्या ताई तिथं
1500 रुपयांनी विकत घ्यायचं नसतं. नमस्कार. खरं तर खूप उशीर झालाय, त्याच्यामुळे खूप मोठी नावांची लिस्ट आहे, पण व्यासपीठावर सगळेच घरचे आहेत. त्यामुळे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला या कार्यक्रमात एकच प्रवीण चुकलंय की तुमच्या आई तिकडे लांब बसलेल्या आहेत. हाच माझा एक प्रॉब्लेम आहे. वहिनी तुम्ही इथे असते असता तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. पण आज एक अतिशय देखणा असा कार्यक्रम मानेदादांच्या आणि वहिनींच्या आशीर्वादाने इथे होतोय. मानेदादांनी माझ्या लग्नाची आठवण इथे काढली. माझ्या लग्नाला मग उल्लेख मला वाटतं प्रवीणनी केला. प्रवीणचा माझ्या लग्नात जन्म झाला होता का नाही देवालाच ठाऊक. कसा माहितीये बघा, नाही स्वतःला वयाने लहान करतोय, नाही जन्म झाला नव्हता. पण एक अतिशय घरगुती आजचा हा कार्यक्रम आहे. आणि माझं लग्न खरंच माझ्या आई वडिलांनी खूप साधेपणाने केलं होतं. आणि एकच पेढा माझ्या लग्नात सगळ्यांना दिला होता. आलेले बरेच लोक हो म्हणतायत, तुम्हाला जेवण नाही दिलं याबद्दल माझ्या आई वडिलांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते. पण खरंच खूप साधं, एवढ्यासाठीच लग्न साधं केलं होतं की आपण लोकप्रतिनिधी आहोत. लोक आपल्याकडे बघत असतात आणि जर आपणच चुकीच्या म्हणजे कृती करता, ज्या समाजामध्ये लग्नासाठी अमाप खर्च केला जातो. माझं म्हणणे लग्नातले खर्च फक्त रील मध्ये बघा, आपण नाही करायचे. रील बघायचं, मजा घ्यायची आणि पुढे जायचं. कारण शेवटी लग्न हे खर्चासाठी नसतं, पण एक नात्यासाठी. दोन कुटुंब ही एकत्र येतात आणि एक नवीन नात्याची सुरुवात त्याच्यातून होते. आणि मला वाटतं प्रवीणच्या लग्नात हत्ती होता काय? हत्ती होता ना प्रवीणच्या लग्नात. मला आठवतं एक हत्ती आला होता. मी प्रवीणच्या लग्नासाठी आले होते की आपल्या सोनाईलाच केलं होतं ना. आज उंट आहेत. बापरे, आता पुढच्या वेळेस काय आणणार? बाग बिघाडू नका पुढच्या वेळेस. पण माने कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी मानेदादांचं जे प्रेमाचं नातं आहे, त्याच्यात ना रोहितला जागा आहे, ना मला आहे, ना प्रवीणला आहे. त्या दोघांचं खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आहे. आणि इंदापूर, बारामती, दौंड हा संपूर्ण जो भाग आहे, इलेक्शन येतात आणि जातात, त्याच्यात फार आपण अडकायचं नसतं. ही नाती जपायची असतात. आणि आजचं व्यासपीठ बघून खरंच मला आनंद वाटतोय की आज सगळेच आज आपण खूप दिवसांनी एकत्र आलोय. मला आनंद वाटतोय की सगळेच जुने आज व्यासपीठावर दिसतात, याचा मला आनंद आहे. काही नाहीये, काय सांगता येत नाही. हवा बदल रही आहे. हवा म्हणजे बाहेरची. आता तुम्ही अगद सगळ्याचा राजकीय अर्थ काढू नका. मी म्हणत ते बाहेरची हवा बदल. त्यामुळे हवा बदल रही आहे. आलेला पाऊस थांबलेला आहे. आणि खूप चांगलं नियोजन याच्यात केलेले मानेदादा आणि वहिनींनी त्यांच्या पूर्ण संघर्षाचा उल्लेख, लेखाजोखा त्यांच्या आयुष्याचा त्यांनी इथे मांडला. आणि खरंच आहे, जर पितळ्याची एक मंगळसूत्र वहिनींकडे होतं ते आज सोन्याचं झालंय, त्याच्या मागे तुमचंही खूप मोठं योगदान आहे. मानेदादांचे कष्ट आहेतच, पण त्या कष्टामागे तुमचं प्रेम हे वहिनी हे खूप मोठं योगदान आहे. तुम्ही खूप त्याग त्याच्यासाठी केलेला आहे. आणि आज खूप उशिरी झालेला आहे, त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. पण इथे बसलेल्या जोडप्यांसाठी तुमच्या आयुष्याच्या एक वेगळ्या आणि मोठ्या वळणावर तुम्ही उभ्या आहात. दोघं एकामेकाला साथ द्या. सासू सासऱ्यांचं दोन्ही बाजूचं करा. आणि प्रवीण दादांनी आज हा लग्नाचा जो कार्यक्रम इथे केलेला आहे, तिथे प्रत्येक लग्नाला लागणारी जी वस्तू आहे ते प्रवीण दादा एक भाऊ म्हणून खंबीरपणे तुमच्या मागे उभं राहिला आहे. ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. नवीन पिढीमध्ये आज लग्नाचे खर्च कमी करण्यासाठी ही जी प्रथा तुम्ही सुरू केली आहे खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी आणखीन एक मुद्दा मांडणार आहे की खरं तर रोहित तुला माहिती आहे का नाही, पण आपल्याकडे ते धोंड्याचं जेवण नसतं. आपल्याकडे तुम्ही माहिती आहे का, आमच्या पवारांकडे नसतं, ना शिंदेकडे असतं ना सुळेंकडे असतं. कारण का ना माझ्या वडिलांना मगरांकडे असतं का रे? नाही ना, मला आठवत नाही हा कधी गेलेला. कारण मला माहितीच नव्हतं धोंड्याचं जेवण काय असतं. मी एकदा मोबाईल बघत होते, ते रील बघत होते आणि रील बघता बघता मला एक दिसलं की एक सासू तिच्या जावयाचे पाय धुवत होती आणि ओवाळत होती, बरंच काय काय करत होती.
आणि मी त्या लग्नाला गेले होते. आता ते आपल्या पक्षात नाही, दुसऱ्या पक्षात आहे. पण त्या लग्नाला मी ते आपल्याकडे असताना गेलेले मला आठवत होतं. मी म्हटलं अरे हे तर लग्न होऊन बरीच वर्ष झाली, ही सासू परत कशाला त्याचे पाय धुतीये. मी उतरले गाडीतून, कुणातरी विचारलं यांच्याकडे काय झालं, जावयाचे पाय का परत परत धुत आहेत. ते म्हणलं अहो ताई हे धोंड्याचं जेवण आहे. म्हटलं धोंड्याचं जेवण म्हणजे काय. ते म्हणले दर 4 वर्षांनी अधिक महिना येतो, त्या अधिक महिन्यामध्ये जावायला बोलवायचं असतं, त्याचे पाय धुवायचे असतात, त्याला गिफ्ट द्यायचं असतं आणि त्याला जेवण द्यायचं असतं आणि त्याला आरती करून रवाना करायचं असतं. म्हणलं दर 4 वर्षांनी. ते म्हणले हो. म्हणलं अरे मी त्या म्हणले तुमच्याकडे नाही. म्हणलं पवारांनी कधी त्यांच्या जावायला सदानंद सोळेंना बोलवलेलं नाही. शिंदेनी, माझ्या आईचं माहेरचं नाव शिंदे आहे, शरद पवारांना शिंदेनी कधी धोंड्याचं जेवण, त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नाही धोंड्याचं जेवण काय. ते झाल्यावर मी विचार केला. म्हटलं हे लग्नात खर्च करायचा, आपली पोटची पोरगी आपण त्यांच्या घरात द्यायची, वर 4 वर्षांनी जाऊन जावयाचे पाय धुवायचे, कोणचा कायदा आहे. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला एक सामाजिक परिवर्तन करायचंय की धोंड्याचं जेवण करायचं, पण जावयानी आणि मुलीनी, आई वडील आणि सासू सासरे चौघांना घरी बोलवायचं. मुला मुलींनी आई वडिलांचे, सासू सासऱ्यांचे दोघांनी मिळून पाय धुवायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांना जेवण द्यायचं, वाटलं तर गिफ्ट द्यायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. हे उलटी गिनती बाद झाली पाहिजे. आता कशाला आपली पोटची पोरगी आपण द्यायची. त्या हुंड्याचा उल्लेख तुम्ही केला, हुंडा द्यायचा, 4 वर्षांनी पाय धुवायचा. रे तू घाटे का धंदा हो गया यार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जसं म्हणून सामाजिक परिवर्तन फक्त शिक्षणातून होत नाही, आपल्या कृतीमधून पण. जेव्हा हुंडा बंद होईल, बालविवाह बंद होईल, धोंड्याचं जेवण बंद होईल, या सगळ्या गोष्टी जेव्हा बंद होतील ना, तेव्हाच खरं या देशामध्ये क्रांती घडेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे प्रबोधन सातत्याने केलं पाहिजे. आणि प्रबोधनाचाच एक भाग म्हणजे आजचं हे लग्न आहे. आज प्रवीणच्या प्रयत्नातून, मानेदारांच्या आशीर्वादातून अतिशय सुंदर कार्यक्रम आज इथे तुम्हाला सगळी जी कुटुंब, नवरा बायको आज इथे आहेत, वधू वर इथे उपस्थित आहेत, त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देऊन मी विनंती करीन की कार्यक्रमाला सुरू करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. लगेच या ठिकाणी कुणीही उठायचं नाही, जागेवरती बसायचं आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजाचा पहिला सोहळा संपन्न होतो. बाकीचे सगळे उभेवर खालीच बसतील. प्रथम मुस्लिम समाजाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. कुणीही जागेवरून उठणार नाही. लगेच चालू करायचा, वेळ लावायचा नाही. या ठिकाणी मुस्लिम समाजाचा जो सोहळा या ठिकाणी होतोय, शादी मुबारक. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना. मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु. व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक्कि बैना यदैहि साति बशीरन व नज़ीरा. मन युतिइल्लाहु व रसूलहु फ़क़द रशदा व मन यअसिहुमा फ़इन्नहु ला यदुरु इल्ला नफ्सहु व ला यदुरुल्लाह शय्या. या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिनहा व ज़ौजहा व बस्स मिनहुम रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा. या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून. या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम यग़फिर लकुम व ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा. बिस्मिल्लाहिर्रहमान. अव्वल कलमा तैयब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. दोम कलमा शहादत ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद अब्दुहु व रसूलुहु. अस्तगफिरुल्लाह रब्बी बिल्कुल जम्मी
अजहबतु लाबना लफना अवसरम अवहला नियतम वादुवा इले इसमें बना नहीं लेकिन मैंने अब सरकार से 2 भाई को गाय से हल्के में से 2 रूम जाना से मेरा था इनके दुख के सुवाना को जाना आश्रम था इनके मुस्कुरा मही के आयुर के मुस्कुरा दूल्हे मियाँ जनाब असलम साहब अल्लाह जल्लो शान के फजल करम और शरीयत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुताबिक जनाब जहांगीर दिलावर अतार इनके वकालत से जनाब इस्माइल दादालाल तंबोली और जनाब कदीर हिरालाल अतार इन दोनों हजरात के गवाही से हाजिरीन मजलिस के रूबरू जनाब समीर हिरालाल अतार इनकी डॉक्टर सुहाना बानो को बावज माहिर मुस्कुरा माहिर के एवज में आपके अक़द में मंसूब कर दिए। क्या आपने कबूल किया? कबूल किया अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने उसको उसके महर को अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने उसको उसके महर को अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने उसको उसके महर अल-फातिहा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकिल यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। या इलाहुल आलमीन का सादा बंदा नवाजा तो रहीम है करीम है सत्तार है तो गफ्फार है मालिक व मौला अपने रहम व करम से और फजल करम से इस काये शरीर को अपने बारगाह में आज में शरफ़ कबूलियत अता फरमा। हुजूर नबी करीम सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़ाए तुफ़ैल में दोनों रिश्तेदारों में दूल्हा दुल्हन में बाहम मोहब्बत और खुलूस कायम और दायम फरमा। या अल्लाह उनके जान माल आबरू और ईमान की हिफाजत फरमा। या अल्लाह उनके इल्म में अमल में उम्र में रिज़्क़ में बरकतें नाजिल फरमा। सिरात मुस्तकीम पर कायम और दायम फरमा। या अल्लाह दूल्हा दुल्हन में बेइंतहा मोहब्बत और उल्फत कायम और दायम फरमा। या अल्लाह उनको नेक और सालेह औलाद अता फरमा। उनकी ज़िंदगी में बहारें खुशियाँ मसरतें अता फरमा। या अल्लाह तमाम हाजिरीन की दुआओं को दूल्हा दुल्हन के हक़ में कबूल फरमा। तमाम हाजिरीन के जायज़ मकासिद में कामयाबी अता फरमा। ऐ बारी ताला अताए रसूल हिंदल वली ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह अलैह के सदक़ाए तुफ़ैल में इस मुल्क में अमन व अमान अता फरमा। अमन और भाईचारे का माहौल कायम और दायम फरमा। जालिमों के जुल्म से मजलूमों की हिफाजत फरमा। जो परेशान हाल है उनकी परेशानियों को दूर फरमा। जो बीमार है उनको शिफाए कामिला अता फरमा। जो बेरोजगार है उनको हलाल रोज़ी अता फरमा। जो मकरूज है उनको बारे कर्ज से बरी फरमा। या अल्लाह तेरे बारगाह में जो मांगा है अपने फजलो करम से अता फरमा। जो मांगने से रह गया है वो भी अपने रहमो करम से इनायत फरमा। या अल्लाह किसानों की परेशानियों को दूर फरमा। किसानों के काश्तकारी में बरकतें नाजिल फरमा। या अल्लाह इस इज्तिमाई शादियों का इंतज़ाम जिन लोगों ने किया है उनको उसका सही अजर अता फरमा। उनके नेक कामों में बरकतें नाजिल फरमा। या अल्लाह उनके मन की मुरादों को पूरे फरमा। या अल्लाह तेरे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़ाए तुफ़ैल में हमारे दुआओं को कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व शफीना हबीबना व मौलाना मुहम्मदिन बारिक सल्लिम व सल्लु अलैहि सलातु व सलामुन अलैका सय्यदी हबीबी या रसूलल्लाह सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या ठिकाणी आपण सामुदायिक मंगल परिणय सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत। सर्वांना विनंती आहे शांतता राखा। या ठिकाणी मी वधूवराला विनंती करतो की गुडघ्यावर टिकून भगवंताला आणि बाबासाहेबांना वंदन करायचं आहे। हॅलो, यानंतर लगेच मंगल परिणय हात जोडा संपन्न होतोय। वेळ न लावता आपण मंगल परिणय संपन्न करायचा आहे। प्रथम पंचांग प्रणाम। अर्धं समा संबुदो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादयामि। साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सात्वक संगो संगं नमामि। बसा, मांडे घाला। यानंतर त्रिसर्ग पंचशत हात जोडा। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरे मज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। उभे राहा। या ठिकाणी आपल्या नवरी संघ समोरासमोर उभे राहायचं आहे। आपल्या नवरदेवासमोर समोरासमोर उभं राहायचं आहे। हार द्या, हार द्या। हार घ्या। होत आहे जरा सर्वांना मिळाले असतील। आपल्या नवरी समोर या ठिकाणी समोरासमोर उभं राहायचं आहे। आपल्या नवरदेवासमोर या ठिकाणी समोरासमोर उभं राहायचं आहे। शेवटच्या जयमंगल आटगाथेला या ठिकाणी येत आहोत।
या ठिकाणी सावधानमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्या आपल्या नवरी संघ, आपल्या नवरदेवा संघ या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. शेवटचे जय मंगल अटक आता बाहू सहसनिमित सावदंतं गिरी में कलउदित और ससेन मारं दानादिदम विदिना जितवा मुनिंदो तं तद्सा भवतु ते जय मंगलानि मारातिरेक माजिता साबरती गौरपनाल मख्य मधुयंकं कंतेन सुदंत विदिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि नालागिरी गजवर आत्मत्तभूतं दावगिचक्य मुसुनि सुदारुणन्तं बेतं भुसेक विदिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि उख्यात खङ्गमतिहन्तं सुदारुणन्तं दावन्ति योजना पुतुली मालवन्तं इदवी संखत मनोजितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि कट्वान कट्वमुदर इव गबनीया चिंचाय दुक्त जन जनकाय मज्जय संतेन सोम विजिनादितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि सत्यं विहाय मतिसाचकवादकेतुं वादाविरोपितमनात्याङ्गभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि नन्दोपनन्द भुजगेन वीन्दमान्दी पूतेन तेर भुजगेन दमापयन्त इतुपदेश विधिनाजितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि दुर्गायडीति भुजगेन सुदट्टहन्तं ब्रह्म वीक्षुति जितिमिति बकाविदानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. 8 गाथा झालेल्या आहे. शेवटच्या 9व्या गाथेनंतर या ठिकाणी वधू वराला सूचना करतो. पहिल्या साधूच्या वेळी या ठिकाणी वधू वराला हार घालेल. पहिल्या साधूच्या वेळी वराला हार घालेल. दुसऱ्या साधूच्या वेळी वर वधूला हार घालेल. दुसऱ्या साधूच्या वेळी वर वधूला हार घालेल. आणि तिसऱ्या साधूच्या वेळी हातातील जी पुष्प आहेत ती पुष्प या ठिकाणी वधून वरांवर आशीर्वाद म्हणून या ठिकाणी सर्वांना मिळून यांना टाळ्या वाजून यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. शेवटच्या जय मंगल गाथेला सुरुवात करतो. 9व्या गाथेला यथा पिबुद्ध जय मंगल अट गाता याव वाचक दिने दिने सरतेन मदीन हितवान नेक विद्वानी चपुद्वानी मोकं सुखं अधिगमनरसोपयो. साधू वधून घाला मध्ये हार. दुसऱ्या साधूच्या वेळी वराने वधूला हार घालायचा आहे. साधू. आणि तिसऱ्या साधूच्या वेळी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. अशा प्रकारे हा मंगलपर्णीय सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी मंगल परिणय संपन्न झालेला आहे आणि लगेच पाचच मंगल अष्टका घेऊन ब्राह्मण काकांना विनंती आहे माझी विधिवत शुभविवाह सोहळ्यास प्रारंभ करायचा आहे.
आणि ज्यांचा विधी संपन्न झालेला आहे, विवाह संपन्न झालेला, आपण खाली बसा. मंगल परिणय झालेले सर्व वधू आपण खाली बसायचं आहे. हॅलो, सर्वांनी जाग्यावरती उभं राहायचंय. वधूवरांनी हातामध्ये नारळ घ्या. वधूवरांनी मामा पाठीमागे उभे आहेत का? सर्वांच्या पाठीमागे मामा आहेत का? ज्यांचा विवाह सोहळा संपन्न झालाय त्यांनी खाली बसून घ्यायचंय. मामा पाठीमागे उभे राहा. अलीकडच्या बाजूला जागा आहे. मंगल परिणय आणि जसने शादी ज्यांची संपन्न झालेली त्यांना विनंती. अंतरपाठ दरामध्ये अंतरपाठ 1-2 मिनिट आनंद बंद करा. 1 मिनिट अंतरपाठ मध्ये धरा. अंतरपाठ दरामध्ये ओके. उभा करा अंतरपाठ. हा तिथं कोण उभा आहे? अंतरपाठ वर धरा पलीकडून. जरा सगळ्यांनी अंतरपाठ धरले का? धरले का सगळे? पुढे हात वर करा. अंतरपाठ धरले का? मंगलाष्टका चालू करतोय. भद्रं कर्णे शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तुनोभिर्वेशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वधूवर्यो सुमुहूर्त सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरं सिद्धिदं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रे गिरिजात्मजा सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजण संस्थितो गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभलग्न सावधान. योग्य शिरोमणीचा अथवा जो पार्वती चापदी जो कैलासी वास करी
चंद्र तसेच नाग शरीरी ज्याच्या ती सदा तो शंभो त्रिपुरारिया वधुवरा रक्षोत् सदा सर्वदा वधुवर्या शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सन्नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा गुणा नृपवरा कवणा सिम्या देईजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे उर्या सदा मंगला शुभ लग्न सावधान सावधान आली लग्न घटिका समीप घेवोनिया वागरा गृह्यो के मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दृष्टा वधूवरा न करणे दोघे करा वे उभे वाजंत्री बहुगलबला न करणे स्फूर्या सदा मंगलम शुभमंगल सावर आता सावध सावधान समयी साधा समीपयसे वाग्वादान करा परार्थ घटिका संपूर्ण आलियसे भावेस गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा सादरे डोपाक्षी कुलदैवता वधुवरा सूर्या सदा मंगल शुभ लग्न सावधान ज्या ज्या घटकांचं योगदान लाभलं त्या प्रत्येक सन्माननीय घटकांचं पुनश्च एकदा धन्यवाद. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्त